चला आजच्या क्लासमध्ये आपण पाहतोय अक्षरमाला हा घटक. सगळ्यात महत्वाचं काय राजानो, अक्षरमाला या घटकामध्ये त्या अक्षरांचे अनुक्रमांक पाठ असले पाहिजे आपले सगळे. ए पासून ते वाय पर्यंतचे अनुक्रमांक आपले पाठ असले पाहिजे, तर आपल्याला कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवता येतील. जर अनुक्रमांक पाठ नसतील आणि प्रत्येक वेळी आपण अक्षरमाला बघत बसू तर मग आपल्याला वेळ जास्त जाणार आहे. ठीक आहे. हां, त्याच्यामुळे बघा अनुक्रमांक पाठ असतील तर पुढं वेळ कमी जाईल, फास्ट सोडवता येईल आपल्याला. पहिला प्रश्न बघा काय दिलाय. दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल. सिंपल प्रश्न आहे. मला वाटतं हा प्रश्न अतिशय सोपा आहे. काय म्हटलंय त्याने, अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास. बरोबर आहे, म्हणजे सुरुवात कुठून करायची, वाय करून करायची. मग आता इथं सिंपल आहे, सगळे अक्षरमाला आपण डबल लिहित बसायचं का, नाही. ठीक आहे, उलट क्रमाने म्हटलं की पाठीमागून यायचं. ठीक आहे, म्हणजे मधलं जे अक्षर आहे यम, हे डावीकडून मोजा किंवा उजवीकडून मोजा, ते यमच येणार आहे. हे मधलं अक्षर यमच राहणार आहे. आता पुढे जाऊया. मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर, सिंपल उलट क्रमाने लिहिल्यानंतर मधल्या अक्षराच्या डावीकडचं. आता जर सरळ लिहिलं तर मधल्या अक्षराच्या डावीकडे आपण इकडे जाणार आहे. बरोबर आहे. पण उलट क्रमाने अक्षरमाला लिहिल्यानंतर मधल्या अक्षराच्या डावीकडे कुठं जायचं, इकडे जायचं. बरोबर आहे. सिंपल. इकडे गेलो आपण, बघा पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं आणि 8वं अक्षर. मधल्या अक्षराच्या डावीकडचं 8वं अक्षर कोणतं आहे, यू आहे. इथपर्यंत आलो. डावीकडून 8वे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल. डावीकडून म्हटलं, अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यामुळे डावीकडून म्हटलं की कुठून मोजणार आपण, इकडून मोजणार. बरोबर आहे. म्हणजे कितव्या क्रमांकाला डावीकडून, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या. डावीकडून कितव्या क्रमांकाला, 5व्या क्रमांकाला असेल. बघा चला पुढे. पुढचा प्रश्न. दिलेल्या अक्षरमालेवरून जर PN 35, बॉलपेन 62 आणि पेपर, तर पेपर बरोबर किती. सिंपल आहे, बोला. PEN 35 दिलाय. चला काय संबंध जोडलाय, पेन या शब्दाचा आणि 35 या संख्येचा काहीतरी संबंध जोडलाय. बाळांनो, पेचा क्रमांक 16 आहे, ईचा 5 आहे आणि यांचा 14 आहे. या सगळ्यांची बेरीज किती येते रे, बघा बरं. 14 आणि 5 19, 19 आणि 16 35 येते की नाही. अनुक्रमांकांची बेरीज दिली, सरळ सरळ. बरं पुढं. बॉल पेन BALLPEN बरोबर 62. बरं, एकच पहिला शब्द चेक करून लगेच तर्क लावायचा नाही, दुसराही चेक करून घ्यायचा. 2 1 12 12 P16 E5 N 14. राजानं 2 आणि 1 3, 12 2 24, 24 आणि 3 27. पुढे चला. 27 आणि 16 किती, 27 आणि 10 37, 37 आणि 6 बोला 43, 43 आणि 5 48, 48 आणि हे 10 पकडा 58, 58 आणि 4 62. दिलंय का, दिलंय. म्हणजे आपण लावले लॉजिक एकदम बरोबर आहे. पुढं त्यांनी विचारलं पेपर, पेपरसाठी काय येईल, PAR. चला याचा अनुक्रमांक, Pचा क्रमांक 16, A1 16, E5 आणि R 18. बोला 16 आणि 1 17 किंवा मग 16 2 32, 32 आणि 1 33, 33 आणि 5 38, 38 आणि इथला 10 48, 48 आणि 8 बोला 56. काय येईल राजांनो, 56. अनुक्रमांकाची बेरीज मला मिळणार आहे 56. मला पर्याय बघायला, बघा पर्याय 1 येईल. समजलंय पक्का. चला पुढे जाऊ. पुढे चला. दिलेल्या अक्षरमालेवरून जर DO 33 दिला, D आणि O 33 दिला, कम 68 दिला, तर रन बरोबर किती, कोण सांगताय. बघा DO 33 दिलाय. चला डीचा अनुक्रमांक बाळांनो किती आहे, 4 आणि ओचा किती रे, 15. आता या DOचा, डूचा आणि 33चा काय संबंध जोडलाय त्यांनी, बोला बोला. हा काय केलाय, आता बघा उलटे क्रमांक कसे आपण उलट्या जोड्या पाठ केलेत आपल्या क्लासमध्ये, सगळ्यांच्या उलट्या जोड्या
पाट आहेत. डीचा उलटा क्रमांक कोण आहे, म्हणजे डी जर पुढून चौथा असेल तर पाठीमागून चौथा कोण असणार आहे बाळांनो? कोण? फी असणार. कोण? फी असणार. बरोबर आहे. हा, फी असेल तर मग पाठीमागून चौथा जर फी असेल तर पुढून व्हीचा क्रमांक किती असणार बाळांनो? 22. म्हणजे डीचा क्रमांक किती असणार पाठीमागून? 22वा. कळतंय का मी काय म्हणतोय, समजतंय? म्हणजे तो 22वा असेल, हा पुढून क्रमांक घ्यायचा नाही तर पाठीमागून क्रमांक 22वा असेल. आता ओचा विरुद्ध कोण आहे सांगा? ओचा विरुद्ध के असणार. केचा डावीकडून क्रमांक कोणता? 11 असेल तर ओचा पाठीमागून क्रमांक कोणता असणार? 11 असणार. बरोबर आहे. आणि मग यांची बेरीज आपल्याला काय मिळणार बाळांनो? 33 मिळणार. बरं, आता याचं बघूया आपण. कम साठी चेक करून घेऊ. बघा, सीचा पुढून तिसरा आहे. बरोबर आहे. तर सीच्या विरुद्ध म्हणजे पाठीमागून तिसऱ्या क्रमांकाला कोण येतो रे बाळांनो? डब्ल्यू. काय येतो? डब्ल्यू येतो. काय येतो? डब्ल्यू येतो. मग डब्ल्यूचा डावीकडून क्रमांक काय आहे? 23 आहे. म्हणजे सीचा उजवीकडून क्रमांक काय? 23. बघा, ओचा तर आपण इथं लिहिला 23 अधिक 11. यमचा आपल्याला माहिती काय? 13वा. म्हणजे पुढूनही 13वा येणार, पाठीमागून सुद्धा 13वा येणार आहे. आणि ईचा क्रमांक बोला. ईचा क्रमांक, ईच्या विरुद्ध कोण आहे सांगा आधी? यू. ईच्या विरुद्ध कोण आहे? यू. यूचा डावीकडून क्रमांक 21 असेल तर ईचा उजवीकडून 21 असणार. या सगळ्यांची बेरीज करून बघा बरं. 1 3 4 5 6 7 8. पुढं 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 2 6. 68 आलं का? आलं. आता आपल्याला काय शोधायचं आहे? रन. चला, रन साठी आर. सिंपल सांगतो, आरचा विरुद्ध कोण आहे? बोला. एच. कोण आहे? एच. एचचा डावीकडून 8वा आहे म्हणजे आरचा उजवीकडून 8वा. यूचा डावीकडून 21 आहे. बरोबर आहे. मग यूच्या विरुद्ध कोण आहे? ई. ईचा क्रमांक 5वा आहे म्हणजे उजवीकडून यूचा 5वा आहे. एन डावीकडून 14 आहे पण एनच्या विरुद्ध कोण आहे? यल. कोण आहे? यल. मग एलचा जर डावीकडून 12वा असेल तर एनचा उजवीकडून 12वा. 12 आणि 5 17 आणि 8. बोला. 25. काय येणार आहे? 25. बघूया पर्यायामध्ये 25 कुठं आहे? आहे इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये 25 दिलाय. समजलंय का सगळ्यांना? पक्का? नक्की. आता बघा, तुम्हाला जर ते विरुद्ध जोड्याचं कसं लक्षात ठेवायचंय काय? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल. एनएमएस आणि स्कॉलरशिप मध्ये, एनएमएस मध्ये आपण काय करतो? 26 अक्षरांचे अक्षरमाला ग्राह्य धरतोय. स्कॉलरशिप मध्ये 25ची. म्हणजे इथं ना यमच्या खाली एन लिहायचा नाही तर यम हा पट्ट्या सेपरेटच लिहायचा. आणि पुन्हा यम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय. या पद्धतीने जोड्या लक्षात ठेवायच्या. एचा विरुद्ध वाय म्हणजे काय? एचा डावीकडून पहिला असेल तर वायचा उजवीकडून पहिला. या पद्धतीने जर लक्षात ठेवलं तर असे प्रश्न सहज आणि कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होतील. ठीक आहे. चला पुढं. दिलेल्या अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास नाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचा गट दिलेल्या पर्यायी कोणता? ओके. बघा, थोडस लक्ष द्या. नाईटचा विरुद्धार्थी कोण सांगते मला? बोला बोला बोला. डे. नाईटचा विरुद्धार्थी डे असेल. ओके. डे मध्ये डी आहे, ए आहे आणि वाय आहे. पण त्यांनी काय म्हटलंय बघा, उलट क्रमाने लिहिल्यास. हे महत्वाचं आहे. उलट क्रमाने लिहिल्यास. दिलेले अक्षर मला उलट क्रमाने लिहिल्यास शब्दाच्या विरुद्धार्थी. बरं, अनुक्रमांकाचा गट उलट क्रमाने लिहिल्यास काय येईल? डीचा क्रमांक काय येईल बाळांनो? 22. आपलं ठरलंय काय? डीचा विरुद्ध कोण आहे? बघा, मग अशा आपण लिहिलंय इथं. बघा, आपल्याला काय उलट अक्षर मला म्हटलंय. मग डीच्या विरुद्ध कोण आहे बाळांनो? डीच्या विरुद्ध बघा इथं कोण आहे तुम्हाला? कोण दिसतंय? फी दिसतंय. कोण दिसतंय? फीचा. आणि फीचा डावीकडनं क्रमांक कोणता आहे? 22. म्हणजे इथं डीचा क्रमांक काय राहणार? 22. 22 पर्यायामध्ये कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये. संपला विषय. तरी पण एकदा चेक करा. एचा क्रमांक काय आहे? बोला. एला विरुद्ध कोण आहे? वाय. वायचा क्रमांक 25 म्हणजे एचा क्रमांक 25 म्हणजे 2 नंबरला काय पाहिजे? 25. आणि वायला 1. ए आणि वाय.
ठीक, चला पुढं. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील दुसरे व चौथे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? वा, काय छान प्रश्न आहे बघा. सिंपल आहे. काय म्हटलंय, प्रत्येक गटातला 5-5चे गट आहेत ना, कितीचे? 5-5चे. त्याच्यातला दुसरं आणि चौथं अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केली. चला, बी आणि डी, परत इथं जी आणि आय, परत इथं एल आणि एन, इथं या क्यू आणि एस, इकडे या फी आणि एक्स. चला, ही नवीन अक्षरमाला तयार केली आपण. आता पुढे जाऊया. दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? दोन्हीकडून समान अंतरावरती एल आणि एन. बघा, एल डावीकडून किती आहे बाळांनो? 5 आहे. आणि एन 1 2 3 4 5 उजवीकडून कोणता आहे? 5 आहे. म्हणजे दोन्हीकडून समान अंतरावरची जोडी कोणती आली? एल आणि एन आली. समजलंय? बरं, पुढे चेक करून घ्या. जी आणि एस आहे का रे? जी इकडून तिसऱ्या क्रमांकाला आहे, एस इकडून तिसऱ्या क्रमांकाला आहे, आय इकडून 1 2 3 चौथ्या क्रमांकाला आहे, एन इकडून 1 2 3 4 5व्या क्रमांकाला. ही येतच नाही. पुढं क्यू आणि एल. क्यू बघा 1 2 3 4 5 6 7व्या क्रमांकाला आहे, आणि इकडून 1 2 3 4 5 6व्या क्रमांकाला. ही पण येत नाही. म्हणजे दोन्हीकडून समान क्रमांकावर कोण आहे? एल आणि एन, जी आणि एस. समज में आ रहा है? पक्का? चला पुढं बघा. अक्षरमालेतील उजवीकडून 11व्या अक्षरापासून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? काय म्हटलंय? उजवीकडून 11व्या अक्षरापासून, उजवीकडून 11वं बघा, हे 5वं, हे 10वं, हे 11वं. उजवीकडून 11वा कोण आहे रे बाळांनो? ओ. ओ पासून समान अंतरावर, ओ पासून डी मोजायचा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा. डी 11वा आहे. मग आर 11वा आहे का? 1 2 तिसराच आहे, म्हणजे हा येत नाही. पुढे चला, एफ. एफ बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे एफ 9 आहे. मग एक्स 9 आहे का? बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9वा. ओके, पर्याय क्रमांक 2. पण आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले. पुढे जाऊया. जे आणि टी. 1 2 3 4 5व्या, आणि टी बघा 1 2 3 4 5वा, म्हणजे जे आणि टी सुद्धा आहे. ठीक आहे. आता पुढे चला. पी आणि एफ आहे का? बघा पी बघा 1 नंबरला आहे उजवीकडे, मग एफ सुद्धा किती पाहिजे? 1 नंबरला पाहिजे होता, म्हणजे हा येत नाही. सिंपल आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 3 क्लिअर आहे. चला पुढं. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराच्या, इथपर्यंतच घाई करायची नाही, इथपर्यंत प्रश्न वाचला मी. उजवीकडून 8व्या अक्षराच्या, उजवीकडून 5वा 6वा 7वा 8वा. ओके, उजवीकडून 8वा आर आहे. पुढे जाऊया. अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते? आरच्या डावीकडं, आरच्या डावीकडं म्हटलं की माझ्या डाव्या हाताकडे येणार, पण त्याने काय म्हटले? 7वे अक्षर. आरच्या डावीकडचं 7वं, हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं आणि 7वा. कोण येणार राजांनो? के येणार. कोण? के. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. समजलंय? पुढे चला. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील 9व्या अक्षरापासून समान अंतरावरील अक्षरांची जोडी कोणती? नीट लक्ष द्या. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील 9व्या अक्षरापासून, 9व्या अक्षरापासून, 9वा अक्षर कोणतं रे बाळांनो? आय. आय 9 आहे ना? हा, त्याच्यापासून समान अंतरावरील अक्षरांची जोडी कोणती? समान अंतर आय पासून. चेक करा. एफ 1 2 3 1 2 3 एल आहे का रे बाळांनो? आहे. पहिला पर्याय येतोय. पुढे चला. बी आणि एन. बी बघा किती आहे? 1 2 3 4 5 6 7वा आहे. एन 7वा आहे का? 1 2 3 4 5वा आहे, म्हणजे पर्याय दुसरा कॅन्सल झाला. तिसरा बी आणि एल चेक करू. बी किती आहे बघा? आता चेक केला आपण. 3 4 5 6 7वा आहे. मग एल 1 2 3च आहे, म्हणजे हाही कॅन्सल होऊन जाईल राजांनो. ओ आणि सी बघूया. ओ किती आहे? 1 2 3 4 5 6वा आहे, आणि सी 1 2 3 4 5 6वा. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. समजलंय?
पक्का? हा, फक्त याच्यात काहीच करायचं नाही, एकदम लहान बाळाचा प्रश्न आहे हा. याच्यात काय करायचं, फक्त व्यवस्थित डावीकडून उजवीकडून आणि क्रमांक मोजताना घाई करायची नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये पेन्सिल वापरा, काय अडचण येणार नाही. पुढे चला. अक्षरमाला दिलेली आहे. अक्षरमालेतील आय आणि यू या अक्षरांपासून समान अंतरावरील अक्षर हे उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे? आता नीट लक्ष द्या. आय आणि यू प्रश्न समजून घेत चला अगोदर. आय आणि यू या अक्षरांपासून समान अंतरावरील, ठीक आहे. आय आणि यू. आता एक काम करायचं या प्रश्नामध्ये बघा, प्रश्न जर समजून घ्यायचं म्हटलं तर काय म्हटलं, अक्षरांपासून समान अंतरावरील अक्षर. आता हे इथपर्यंत जर आपण चेक करत बसलो बाळांनो, तर आय आणि यू, आय येतंय आणि यू येतंय, याच्यापासून समान अंतरावर बरीच अक्षर आहेत, समान अंतरावर बरीच अक्षर आहेत. त्याच्यामुळे इथंच चेक करायला चालू करायचं नाही. मग काय करायचं, तर उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे, मग आपण पर्यायाचा वापर करू. उजवीकडून 11व्या क्रमांकावरचा घेऊया. बघा, हे 5 इथं 10 आणि हे 11, ओ आला. मग आय आणि यू पासून समान अंतरावर आहे का बघा, 1 2 3 4 5 6 आहे. 1 2 3 4 5 आणि 6 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 एकदम परफेक्ट उत्तर आहे आपलं. 2 पर्याय सांगितले का नाही? समजलं? या प्रश्नामध्ये तुम्ही जर आय आणि यू या अक्षरापासून समान अंतरावर म्हटलं की इथं जर चेक करत बसला तर बऱ्याचशा जोड्या येतील ना आय आणि यू पासून समान अंतरावर. तसं करायचं नाही. काय करायचं, पर्यायाकडे यायचं. त्यांनी काय म्हटलंय, उजवीकडून कितवा, मग उजवीकडून 11वा, तर उजवीकडून 11वा कोण आहे बाळांनो? ओ आहे. तर ओ आहे का नाही चेक करायचं. परत मग अशा पद्धतीने जर पहिला नाही आला तर पुढचे पर्याय चेक करत राहायचं. चला पुढे जाऊया. अक्षरमालेतल्या पहिल्या व तिसऱ्या गटाची अदलाबदल केली. अदलाबदल करणं म्हणजे काय, पहिल्या गटाला तिसऱ्या स्थानी घेऊन जायचं, तिसऱ्या गटाला पहिल्या स्थानी घेऊन यायचं. ठीक, पुढे चला. 5व्या व दुसऱ्या गटाची अदलाबदल करून तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत क्यू व यम या अक्षरांच्या दरम्यान मध्यभागी येणारे अक्षर. ओके, छान प्रश्न आहे, थोडंसं लक्ष द्या. हा, इथं काय करायचं, घाई करायची नाही, वेळ जाऊ द्या, पण व्यवस्थित. पहिल्या आणि तिसऱ्या गटाच्या अदलाबदल म्हटलं. पहिल्या आणि तिसऱ्या, हा गट तिसरा असणार आहे. पहिला तिसऱ्याला जाईल आणि हा तिसरा पहिल्यांदा येईल. पुढे काय म्हटलं, 5व्या आणि दुसऱ्या, हा 5वा होईल आणि हा 5वा जो आहे तो दुसरा होईल. बरोबर आहे. म्हणजे हा जो चौथा गट आहे ना तो आहे असा राहील. समजतंय का बघा, बरोबर आहे. त्यांनी पुढे काय म्हटलंय, तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत क्यू आणि यम यांच्या दरम्यान. जास्त गोंधळून जाईल असं वाटत असेल तर मी एकदम सोपं सांगतो राजांनो, एक वेळ अक्षरमाला लिहा. चला, पहिल्यांदा कोण येईल, के एल एम एन ओ. दुसरा गट बोला, यू फी डब्ल्यू एक्स वाय. तिसरा गट ए बी सी डी ई. चौथा गट जो आहे तो पी क्यू आर एस टी. आणि 5वा गट कोणता आहे बघा, एफ जी एच आय आणि जे. बघा, लक्षात येत आहे का, ही नवीन अक्षर मला तयार झाली. क्यू व यम या अक्षरांच्या दरम्यान मध्यभागी येणारं अक्षर कोणतं, क्यू व यम, क्यू आणि यम. चला थोडंसं लक्ष द्या. क्यू येत आहे, क्यू येत आहे आणि यम येत आहे. क्यू आणि यम यांच्या दरम्यान मध्यभागी येणारे अक्षर एकदम सोपं सांगतो तुम्हाला. डावीकडनं 2 सोडा, उजवीकडनं 2 सोडा, परत डावीकडनं 2 सोडा, परत उजवीकडनं 2 सोडा, परत 2 सोडा, परत 2 सोडा. कोण राहिला बाळांनो, वाय राहिला. ॲक्युरेट मधलं अक्षर येईल. मोजत बसायचं नाही, काही कॅल्क्युलेशन करायचं नाही. डावीकडे आणि उजवीकडे समान अक्षर सोडून द्यायचे, विषय संपला. काय येईल, वाय येईल. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. समजलंय? चला पुढं.
दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील फक्त पहिले तिसरे पाचवे अक्षर त्याच क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली तर त्या अक्षरमालेतील पीच्या दोन्ही बाजूच समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? परीक्षेमध्ये काय करायचे तुम्हाला सांगतो. प्रत्येक पानावरती तुम्हाला अक्षरमाला दिलेली असणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन भाग असणार आहेत. एक इंग्लिश मध्ये दिलेले असतात सगळे क्वेश्चन आणि एक ट्रान्सलेटेड मराठी क्वेश्चन पण असतात. बरोबर आहे. मग आपण काय करायचं बघा, इकडे लक्ष द्या. जास्त पण रफ काम करायची काही गरज नाही. इथं प्रत्येक गटातलं पहिलं तिसरं आणि पाचवं काय म्हटलं, पहिलं तिसरं आणि पाचवं अक्षर त्याच क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार करायची. दुसरं आणि चौथं कट करायचं. हे दुसरं हे चौथं कट केलं, दुसरं चौथं कट केलं, दुसरं चौथं, दुसरं इथं व्ही आणि एक्स कॅन्सल. अक्षरमाला डबल लिहायची काही गरज पडली नाही. बरोबर आहे. आता पुढे काय करायचं बघा, तयार केली तर त्या अक्षरमालेतील पीच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी. पीच्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती. थोडं लक्ष द्यायचं. जे आणि डब्ल्यू चेक करू. पी पासून समान अंतरावरती जे कितवा येतो, 1 2 3 चौथा येतो आणि डब्ल्यू 1 2 3 आणि चौथा येतोय म्हणजे समान अंतरावरती आली. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. जर पाहिला नसेल तर बाकी सुद्धा चेक करून घेऊ शकताय. यम आणि डब्ल्यू जर चेक केला पी पासूनचा तर 1 दुसऱ्या क्रमांकावर यम आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर इकडं टी येतोय, डब्ल्यू येत नाही. समजलंय सगळ्यांना? पक्का? चला पुढे जाऊया. वरील अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत शेवटून 17व्या स्थानी असणाऱ्या अक्षराच्या लगत उजवीकडे खालीलपैकी कोणते अक्षर येईल? बघा, तुम्ही काय करताय हे महत्वाचं नाही, उत्तर बरोबर येतंय की चुकतंय हे महत्वाचं आहे. कसं सोडवताय हे महत्वाचं नाही. आता जर तुमची प्रॅक्टिस त्या पटीने झालेली असेल, प्रॅक्टिस चांगली झालेली असेल तर तुम्ही गृहीत धरा, नसेल तर सरळ अक्षरमाला उलटी लिहा, काही फरक पडणार नाही. वरील अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास म्हणजे इकडून लिहिली तर तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत शेवटून 17व्या स्थानी. उलट क्रमाने लिहिली बघा, उलट क्रमाने लिहिली तर शेवटून 17वं म्हणजे इकडून येणार. म्हणजे इकडून 17वं कोण आहे रे बाळांनो? क्यू आहे. बर, 17व्या स्थान असणाऱ्या अक्षराच्या लगत, बर लगत उजवीकडे खालीलपैकी कोणते अक्षर येईल? लगत उजवीकडे. उलटी केली आहे तुम्हाला समोर इथं डावीकडे दिसेल, पण उलटी केल्यावर लगत उजवीकडे कोण आहे? पीच आहे ना, पी आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढं. वरील अक्षरमालेतील पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या गटातील अक्षरे सलग क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत फ्रेंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचा पर्याय निवडा. बघ काय म्हटलंय, पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या गटातील अक्षरे सलग क्रमाने लिहिल्यास तयार होणारी नवीन अक्षरमाला. नीट लक्ष द्यायचं. पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या. याचा अर्थ काय रे बाळांनो? दुसरा आणि चौथा गट आम्हाला नको आहे. कोणता? हा नको आहे आणि हा नको आहे. बाकीचं आहे ते क्रमाने लिहिले, काय बदल केले नाही, जसंच्या तसं ठेवलंय. बरोबर आहे. हा बरं, पुढे चला. या गटातील अक्षरे सलग क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत फ्रेंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील. ओके, फ्रेंडचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहिती असायला पाहिजे. कोणता? ठीक. हा, पुढे काय म्हटलंय? अक्षरांच्या अनुक्रमांकाचा पर्याय निवडा. आता नवीन मध्ये ई चा अनुक्रमांक 5, काय फरक पडला का? नाही. एन चा 9, परत ई चा 5, एम चा 8 आणि हा 15वा. 5 9 5 8 15. 5 9 5 8 15 कुठं आहे? पर्याय 3 मध्ये. समजलंय? चला पुढं.